पाहिजे आणि सगळ्यांसोबत नम्र राहिलो पाहिजे। पण या ठिकाणी लक्षात ठेवा, रवी राणा कधी 24 घंटे झुकला राहते। गोर गरिबांसमोर, आमच्या बहिणींसमोर, आमच्या युवकांसमोर आणि बुजुर्गांसोबत आणि मेलघाटच्या आदिवासी कुटुंबांसोबत सुद्धा रवी राणा झुकला राहते, झुकत राहील। पण या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगतो की यावेळेस खासदार नवनीत राणा या जिल्ह्यामध्ये पुन्हा फॉर्म भरणार आहे आणि हा फॉर्म नाही भाऊ, हे विजय रॅली आहे। या विजय रॅलीचं स्वागत कोणा कापरामध्ये हे फक्त ट्रेलर आहे। 10% लोकच फक्त आलेले आहे, कारण फॉर्म भरायचा होता। म्हटलं 10% लोकांनाच विनंती केली या। पण जेव्हा या ठिकाणी अनेक सभा होईल, अमरावतीमध्ये पाय ठेवायला जागा राहणार नाही। हे गोरगरीब, सर्वसामान्य, सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी कमळाला डोक्यावर घेऊन खऱ्या अर्थाने त्याचा विजय करेल आणि मोदीजींचे हात मजबूत करेल। मजबूत कराल ना? तिकडे दूर पक्का ना? आपकी बार। आणि ज्यांनी 2 दिवसाआधी फॉर्म भरला त्यांना सांगणार की या ठिकाणी ही जनता जी है, देख लो आंखों से और कमल खिलेगा लाखों से, कमल खिलेगा लाखों से। आणि या ठिकाणी सगळे म्हणतात रवी राणा भाजप सोबत काऊन आहे? अरे मला सांगा, या देशामध्ये जर आपण जन्मलो, ज्या देशाच्या पंतप्रधानांनी या देशाला कुटुंब समजलाय, ज्या देशाच्या पंतप्रधानांनी अहोरात्र जीवन या देशासाठी दिलेलं आहे, जर त्या देशाच्या पंतप्रधानासाठी जर मी सोबत नाही राहिलो तर या देशामध्ये राहून माझा उपयोग नाही। अरे रवी राणाच्या रक्तामध्ये गोरगरिबांची सेवा करणं, गोरगरिबांच्या न्यायासाठी लढणं, गोरगरिबांच्या हक्कासाठी कुठल्याही स्तरावर जाऊन त्यांना न्याय देणं या रवी राणाच्या रक्तामध्ये आहे। एक आमचा मित्र म्हणे, कवाळे साहेब बोलले आमचा मित्र आहे, खूप चांगला मित्र आहे तो। मैत्रीपूर्ण सरकार असल्यानंतर सरकारचा पूर्ण उपयोग घेते, देवेंद्र भाऊंचा पूर्ण उपयोग घेते, एकनाथजी शिंदेचा पूर्ण उपयोग घेते आणि तो मित्र म्हणते रवी राणाचा बाप काढते, नवनीत राणाचा बाप काढते। अरे मोदी सरकारवर बोलते, मी त्या मित्राला सांगतो रवी राणाचा बाप हमाल होता, हमाली काम करत होता, माझ्या बापाचं नाव आहे हमाल। अरे नवनीत राणाचा बाप तो माजी सैनिक होता, त्या बॉर्डरवर लढला, अनेकांची सुरक्षा केली, सेवा केली, तो नवनीत राणाचा बाप। अरे आज ज्या घरामध्ये मी जन्मलो, मी भाऊला सांगितलं जेव्हा मी तुमच्या चांगल्या कामामध्ये साथ देऊ शकलो नाही तर मी राजकारणामध्ये राहणार नाही। राजकारण हा माझा धंदा नाहीये, राजकारण करून मी पोट भरत नाही, राजकारणामध्ये मी माझ्या संपत्त्या वाढवत नाही, मी राजकारणामध्ये जनतेची सेवा करण्यासाठी आलेला आहे। आणि मी आज इथे नवनीत राणा भाजपमध्ये गेल्या, त्या याच्यासाठी गेल्या की देशामध्ये पंतप्रधान जे काम करताय त्या कामाचा जर त्या फुलाची एक पंखडी जर बनू शकलो नाही, त्यांच्या एवढ्या योगदानासाठी एखादं नखून एवढं जर आपण त्याला साथ दिला नाही तर म्हणे आपलं राजकारण काही करून उपयोग नाही। हे नवनीत राणा